है ना. द्या लक्ष. आता घड्याळ नावाच्या युनिट मध्ये है ना म्हणजे क्लॉक, याला आपण काय म्हणतो क्लॉक. आता प्रत्येकाला माहित आहे, पहिले काय सांगतो लक्ष दे है ना. ठीक. पहा घड्याळ नावाच्या युनिट मध्ये है ना, मग आपल्याला माहित आहे काय, तर अशा पद्धतीचं असं घड्याळ असते समजा है ना. ठीक. ह्याच्यामध्ये इथं 12 आहे व्यवस्थित, पहिले मी काय सांगतो समजून घ्या ना. ठीक. इथं 3, इथं 9, त्याच्यानंतर इथं 1 आहे, इथं 2 आहे, 4 5 7 8 10 आणि 11. ओके इथपर्यंत ठीक घड्याळ आहे. मग या घड्याळ युनिट मध्ये आपण तास काटा पाहतो, मिनिट काटा पाहतो आणि सेकंड काटाही पाहतो है ना. म्हणजे तास मिनिट सेकंदचे या युनिट मध्ये गणित असं है ना. ठीक. पण आपल्याला दोनच प्रकार असे आहे की ज्याच्यात तास मिनिट आणि सेकंदचा पण उल्लेख येते, पण मॅक्झिमम प्रकार आपण अभ्यासतो त्याच्यात तास आणि मिनिट काटा येते है ना. ठीक. आता समजा इथून इथपर्यंत हा जो समजा पार्ट आहे, मग याला आपण काय म्हणतो, तसं वास्तविक याला आपण म्हणतो वर्तुळाची वर्तुळ पाकडी. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण वर्तुळाची वर्तुळ पाकडी, जे आपण भूमितीत शिकतो. ठीक आहे ना. मग या भागाला म्हणतो वर्तुळ पाकडी. भूमितीत त्या वर्तुळ पाकडीचे क्षेत्रफळ काढा वगैरे असे गणित आहे है ना. ठीक. मग ते तिकडे पाहू आपण है ना. ठीक. मग अशा वर्तुळ पाकड्या घड्याळमध्ये किती असते, तर त्या असते 12 है ना. ठीक. जसं पहा समजा हे एक वर्तुळ पाकडी, त्याच्यानंतर ही एक वर्तुळ पाकडी, ही एक वर्तुळ पाकडी, अशा वर्तुळ पाकड्या असते 12. ठीक. पहिले समजून घेऊ पद्धतशीर. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ठीक. ओके. मग आता है ना. ठीक. काय, तर हा मिनिट काटा 5 मिनिटाला इथून इथं जाते है ना. 5 मिनिटाला तो इथून इथं जाते, 10 मिनिटाला इथं मिनिट काटा मिनिट, असं करत करत पूर्ण 60 मिनिटाला तो फिरून पुन्हा इथं येते है ना. ठीक. 60 मिनिटाला. मग आता असं म्हणू की मिनिट काटा, आता काय अभ्यास होतो आपण, मिनिट काटा है ना. ठीक. पूर्ण 60 मिनिटाला तो है ना. ठीक. 60 मिनिटाला किती अंश पुढे जाते, 360 अंश. 60 मिनिटाला तो पूर्ण फिरून येते ना, वर्तुळ असते 360 अंशाचं, तर मग तो एका मिनिटाला किती अंश पुढे जाते है ना. ठीक. मग आपला मिनिट काटा एका मिनिटाला किती अंश पुढे जातो, काय करतो आपण, तिरपा गुणाकार है ना. ठीक. मग x बरोबर काय घेत असतो आपण, 360 एक 360 आणि भागेला किती 60, म्हणजे 0 0 कॅन्सल, किती अंश 6 अंश. मग हे परमनंट लक्षात ठेव की मिनिट काटा एका मिनिटाला 6 अंश पुढे जातो है ना. मग आता 1 मिनिट म्हणजे आपल्याला माहित आहे की याच्या आतमध्ये पुन्हा 1 2 3 4 आणि 5 है ना. ठीक. असे 5 पुन्हा वर्तुळ पाकड्या लहान लहान. मग त्या आतमधला 1 मिनिट म्हणजे तो असते 6 अंशाचा. पडत आहे. ठीक. म्हणजे मिनिट काटा एका मिनिटाला 6 अंश पुढे जाते. इथं आपण असं म्हटलं. बरं, हे झालं मिनिट काट्याचा कन्सेप्ट. आता तास काटा है ना. तास काटा पाहता समजा असं म्हटलं, आता मिनिट काट्या बाबतीत पुन्हा 5 मिनिटाला तो किती अंश पुढे जाईल, मग 30 अंश. मग एक वर्तुळ पाकडी किती अंशाची असेल, 30 अंशाची है ना. म्हणजे तो 5 मिनिटं पुढे आला ते 30 अंशाचा वर्तुळ पाकडी है ना. ठीक. बरं, आता तास काट्याच्या बाबतीत पाहू. तास काटा एका तासाला म्हणजे 60 मिनिटाला, एका तासाला म्हणजे 60 मिनिटाला, एका तासाला तुम्ही ऑब्झर्व करा तास काटा 12 वरून 1 वर जाते है ना. एका तासाला तो 12 वरून 1 वर जाते, कारण 1 वाजला. मग एका तासानंतर 2 वर जाते, एका तासानंतर 3 वर जाते है ना. मग तो तास काटा एका तासात म्हणजे 60 मिनिटात किती अंश पुढे जाते, 30 अंश.
लक्षात येत आहे? 60 मिनिटात तो 30 अंश पुढे जाते. कोण? तास काटा. समजत आहे? थोडंसं ऑब्झर्व करा. तो जर 1 वर असेल तर 1 तासानंतर 2 वर जाईल ना, मग हे 30च अंश आहे ना, बरोबर? ठीक. मग तो फक्त 60 मिनिटात 30 अंश जाते. मग तो 1 मिनिटाला किती अंश जाते, है ना? ठीक. मग तो 1 मिनिटाला किती अंश पुढं जाते, है ना? काय करतो आपण? तिरपा गुणाकार. y बरोबर 30 × 30 भागेला किती? 60 म्हणजे किती अंश? मग 1/2. अर्धा अंश जाते फक्त 1 मिनिटाला. ठीक. मग आपल्याला हे 2 कन्सेप्ट फक्त माहित पाहिजे की मिनिट काटा 1 मिनिटाला 6 अंश पुढे जातो, तास काटा 1 मिनिटाला अर्धा अंश पुढे जातो. कारण हा फक्त एक प्रश्न असू शकते पेपरला. म्हणजे समजा 2 विधान असेल, रोमन मधला एक विधान असं असेल की मिनिट काटा है ना, मिनिट काटा 1 मिनिटात 6 अंश पुढे जातो. दुसरं विधान असेल तास काटा 1 मिनिटात अर्धा अंश पुढे जातो, है ना? मग त्या खाली पर्याय असेल फक्त 1 सत्य, फक्त 2 सत्य. येतं लक्षात? दोन्ही सत्य, दोन्ही असत्य. मग अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला फक्त हा कन्सेप्ट माहित पाहिजे. पडलं की हो, कन्फर्म मिनिट काटा 1 मिनिटाला 6 अंशच पुढे जाते आणि तास काटा 1 मिनिटाला अर्धा अंश पुढे जाते. दोन्ही सत्य. समजलं? कधी कधी असंही पॅटर्न प्रश्न असू शकते किंवा तुम्हाला असं म्हणाल की मिनिट काटा 5 मिनिटाला 30 अंश पुढे जातो, है ना? ठीक. मग तेही माहित पाहिजे, है ना? ठीक. लक्षात येतं काय म्हणत आहोत? चालेल. असा प्रश्न असू शकते. समजलं काय? ठीक. फक्त ह्या 2 गोष्टी लिहून घ्या.